काय कसली तयारी एवढी? अगं आज व्हॅलेंटाईन्स डे आहे ना, म्हणून आम्ही म्हंटल घरातल्या घरात पार्टी करूया. ए अरू, ये ना जरा आपण सेल्फी काढूया. हो अगं नाही ग, तुम्ही करा काय ते, माझा अवतार बघ. म्हणजे प्लीज ना, ऍक्च्युली काकीजींनी माझा मूड चांगला करण्यासाठी ही पार्टी अरेंज केली, तर मग तुम्ही प्लीज ऐका ना. मी रोहनला सांगते लवकर ये बस. अगं ते तू सांगच, पण आत्ता पार्टीचा मूड स्पॉइल नको करूस प्लीज. मी काय करणं अपेक्षित आहे? काही नाही, भाऊजींनी तुला ती नवीन साडी आणून दिली ना, ती नेस, त्यांनाही बरं वाटेल. अगं जा ना प्लीज, जा 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 जा. देविका, येस येस येस. सिमरन, जा पटकन 4 ग्लास आण, चालू कर. कशासाठी काकीजी? पार्टी. पण 4 ग्लासेस? अगं तू, मी, शेखर आणि अरुणा. हा? हे हळू हळू. अरे बा, मम्मीची ड्रिंक करणार? आपण देणार तिला. सॉलिड स्पेशल तयारी केलेली आहे तुम्ही सगळ्या गोष्टींची. हो ना, पण आम्ही जी काय तयारी केली ती तर काहीच नाही. स्पेशल तयारी तर मम्मीजी करतायत. काय? अरे बघा बघा, मम्मीजी आल्या. वा, छान. सावकाश ग, पाणी दे तिला, पाणी दे का ना. पाणी? घे सरबत घे. अरू सरबत घे, तुला बरं वाटेल. देविका, अगं सरबत नाही आहे. म्हणजे दारू आहे ती. घ्या भाऊजी, बघा काय ते बघा आणि सांगा मला. माझ्या हातचं जेवण आवडतं ना तुम्हाला? त्या अन्नाची शपथ घेऊन सांगा मला भाऊजी. शेखर, मी म्हणते ना, हे सरबतच आहे. अगं तो सांगेल ना, तो सांगेल त्याच्या तोंडाने त्यात सरबत आहे की काय आहे ते. बोला भाऊजी. अगं का करतेस तू असं? काय केलंय मी? का त्रास देतेस मला? का माझ्या मुळावर उठल्यासारखी करतेस? एक मिनिट, एवढा ड्रामा करण्यासारखं काही केलेलं नाहीये मी. आणि 2 सिप घेतले असते तर काय बिघडलं असतं ग? हा, का या घरात नॉनव्हेज चालतं, तू स्वतःही खातेस ना, मग ड्रिंक्सला घेऊन एवढं का रिॲक्ट होतेस? एखादी गोष्ट स्वतःच्या मर्जीने करणं वेगळं आणि जबरदस्तीने करायला लावणं गोष्ट वेगळी आहे देविका. आणि तू काही चुकून वगैरे हे केलेलं नव्हतंस, तू मुद्दामच केलंस मजा घेण्यासाठी, तुझी करमणूक व्हावी म्हणून. मीही या घरात राहते, इतकी वर्ष तिला नाही आवडत म्हणून मी माझी आवड बाजूला ठेवली. तर आज एक दिवस, फक्त एक दिवस मला आवडेल त्याप्रमाणे तू वागली असतेस तर काय बिघडलं असतं? माझी काही तत्व आहेत देविका, आणि ती मला मोडायची नाहीये. तुमच्या मौज मजेपेक्षा मला ती जास्त महत्वाची वाटतात. आणि तुला काय त्रास होतो ग माझा? हे असं जबरदस्तीने दारू प्यायला लावण्याच्या घाणेरड्या कल्पना येतातच कशा डोक्यात? तू मला थँक्स म्हणायला हवंस, कारण मी तुला ट्रेन करते अरू. अगं अजून किती वर्ष ती टिपिकल मिडल क्लास व्हॅल्यूज आणि तत्वांना घेऊन जगणार आहेस? धर्माधिकाऱ्यांची मुलगी आली तुझ्या घरात सून म्हणून, आता तर सोडून दे सगळं. हे बघ, या घरात मी श्रीमंत, तुझ्या दोन्ही सुना श्रीमंत.
किंवा आता तरी आमच्यासारखं जरा हाय स्टँडर्ड जगायला शिक. दारू पिणं, महागडे कपडे घालणं, दुसऱ्याला सतत कमी लेखणं म्हणजे हाय स्टँडर्डचं जगणं नाही देविका. नाही, माणसाने पैशाने श्रीमंत असावं त्यात काहीच चूक नाही, पण मनाने सुद्धा श्रीमंत असावं. माणसाने नम्र असावं. जितकं उंचीवर जाईल ना तितके त्याचे पाय मातीत रोवलेले असायला हवेत देविका. पण तू तर उलट्याच दिशेने प्रवास करतेस. तू हवेत तरंगतेस, त्यामुळे बाजूचे सगळेजण ना तुला लहानच वाटतात. नाही, तुझ्या दृष्टीने हे सगळं हाय स्टँडर्डचं जगणं असेलही, पण अत्यंत खालची पातळी गाठलीस तू आता. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, पुन्हा जर अशी वागलीस ना तर गाठ माझ्याशी आहे. काय एन्जॉय करूया? सांग ना, काय एन्जॉय करूया? या सगळ्या प्रकारानंतर या घरात काही एन्जॉय करणं शक्य आहे का? नाही, प्रत्येक वेळेला इथे काही जर एन्जॉय करायचं ठरवलं ना की त्याला गालबोट लागलंच पाहिजे. तू जर हे वहिनीला असे चिमटे काढणं थांबवलं नाहीस ना देविका, तर मला नाही वाटत या घरात मी कधी काही एन्जॉय करू शकेन म्हणून. कळताय तुला? आपल्याकडे किटी पार्टी आहे ना, तेव्हा तू बघच मी अनन्यासमोर अरुला कशी चेकमेट करते ते. अरू, तुझ्या नाकावर टिचून मी श्रीमंता घरची सून आणली की नाही या घरात, मग आता बघच त्याच सुनेसमोर तुझी मान कशी खाली घालायला लावते ते. ही नोकरी विषयक जाहिरातींची कात्रणं आहे. नोकरीच्या मुलाखतीची जाहिराती आहेत या. ही का ठेवली असतील अथर्वने? कोणाला फोन लागत नाहीये मामा? अगं अनन्या बघ ना, गेल्यापासून तिने फोन पण नाही केलेला. कळवायला नको का? काळजी वाटली मला म्हणून तिला फोन ट्राय करत होती. का विक्रांतने त्यांचा हनीमून स्पॉइल केलाय की नाही, त्यांना भरपूर त्रास दिलाय की नाही हे तुला कळत नाही, म्हणून अस्वस्थ होतीस तू. मी सकाळी तुला विक्रांतशी फोनवर बोलताना ऐकलंय मामा. अगं का करतेस तू हे सगळं? मला अनन्या आणि तो मुलगा एकत्र राहायला नको आहेत. विक्रांत अजूनही अनन्यावर प्रेम करतो श्रेया. वी स्टील हॅव होप्स. अगं कसले होप्स? मामा, अनु आणि अथर्व एकमेकांबरोबर खूप आनंदात आहेत. नाही आहेत ते आनंदात. ते आनंदात असू शकत नाही. अनन्या फक्त परिस्थितीशी जुळवून घेते, बाकी काही नाही. हो का? मग हे काय आहे? या फोटोज कडे बघून तुला अजूनही असं वाटतंय की अनु परिस्थितीशी ऍडजस्ट करते? अगं मामा बघ ना, अनु किती आनंदात आहे. तुम्हा मुलींना ना खरा आनंद कशात असतो हे कळतच नाहीये. आणि तुला आमचा आनंद कशात आहे ना हे कळत नाही. मामा, इतके दिवस मी तुझं वागणं समजून घेण्याचा प्रयत्न केला, कारण मला खरंच असं वाटत होतं की अनुबद्दल तुला जेन्युइनली काळजी आहे, प्रेम आहे. पण आता मात्र जर तू अथर्व आणि अनुला वेगळं करण्याचा प्रयत्न करत असशील ना, तर आम्ही कुणीही तुझ्या सोबत नाही. ही नोकरीच्या संदर्भातली कात्रणं मिळाली तुझ्या पॅन्टच्या खिशात. कशासाठी आहे ती? ही आई माझा एक मित्र आहे, तर त्याला नोकरी बघायची शोधत होता, म्हणून मी त्याच्यासाठी कापली ठेवली होती. नक्की? हो. म्हणजे तुझी नोकरी धोक्यात आहे असं काही नाहीये ना? नाही नाही नाही, माझी नोकरी व्यवस्थित. तरी मला वाटलंच होतं असं काही नसेल, पण म्हटलं एकदा विचारून घ्यावं. कारण एवढं सगळं झाल्यावर अनन्याचे बाबा तुझ्याशी नीट वागतील अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. पण इतक्या मोठ्या कंपनीचे मालक आहेत ते, तुझ्यासारख्या गुणी एम्प्लॉईला काढून टाकण्याचा हा विचार नक्कीच नाही करणार. हो. सॉरी आई, मी तुझ्याशी खोटं बोललो. मी याबद्दल तुला सांगितलं असतं तर तुला अजून एक धक्का बसला असता. पण मला तुला अजून टेन्शन्स द्यायची नाहीयेत. आता माझा बिझनेस 200 करोडचा आहे
आणि एकदा का माझं अनन्याशी लग्न ठरलं की मग तिच्या त्या पांढऱ्या केसांच्या कॅन्डी फ्लॉस बापाला मी असा घोळ्यात घेईन की मग माझा बिझनेस 2000 करोड पर्यंत जाईल. आपलं फ्युचर मजेत जावं म्हणून फक्त अनन्याचा वापर करतोय मी. ट्रस्ट मी. पण अनन्याने तर तुला रिजेक्ट केलंय. पण मी नाही ना तिला रिजेक्ट केलं. आणि शेवटी तेच होईल जे मला हवं. अनन्या अथर्वला सोडून माझ्याकडे येणार. अँड यू नो व्हॉट, तिच्या मॉमला पण हेच हवंय. तिची मॉम स्वतःहून माझी मदत मागते. तर मग मी का अशी बिझनेस ऑपॉर्च्युनिटी सोडू? अनन्या माझी नाही झाली तर ती त्या अथर्वचीही नाही होणार. पण तिचा पैसा मात्र माझा होईल. कळलं? अँड दॅट्स माय गेम. मी जर तुमच्या हॉटेलचे पैसे दिले तर चालेल? तू हो, नाही म्हणजे तुम्ही आमच्यासाठी इतकं केलंय हे तर काहीच नाहीये ना. आणि डोंट वरी, तसे योगा क्लासचे पैसे आहेत माझ्याकडे. अगं अनन्या, तुझ्या योगा क्लासचे असे किती पैसे जमा झाले असतील? मी जर किटी पार्टी दिली ना तर 5 स्टार हॉटेलमध्ये देते, साधी सुधी नाही देत. कुणीही काही पैसे भरू नका, मी करेन घरी स्वयंपाक. अहो आई, तुम्ही एकट्या असं किती लोकांचा स्वयंपाक करत बसणार? त्यापेक्षा हॉटेलमधूनच मागवूया ना. तुलाही यांच्यासारखी उठसूट बाहेरचं खायची सवय आहे का? नाही, असू दे, माझं काहीच म्हणणं नाही. पण 5 पट जास्त खर्च करतो आपण हॉटेलच्या अन्नावर आणि नंतर फुकट घालवतो ते. अन्नही फुकट जातं, पैसेही वाया जातात. ते नाही पटत मला. तू बोलव सगळ्यांना इथेच, मी करेन स्वयंपाक. आता बघा अरुच्या मिडल क्लास काटकसरीचा फज्जा कसा उडवते ते. या विक्रांतचा काय प्रॉब्लेम आहे ना काही कळतच नाही. भाई तू जरा सांभाळून राहा. हो, आधीच नोकरी नाही त्याचं टेन्शन आहेच मला. आणि आता 20 तारखेला घराचा हप्ता भरायचा. माझ्या अकाउंटमध्ये तेवढे पैसेच नाही. बाबांकडून तर मी काय मागणार नाहीये आणि काकाकडून मागितले तर आईला आवडणार नाही. आणि तसंही कसं मागणार आहे मी? घरी कोणाला माहीतच नाहीये ना मी माझी नोकरी गेली. भाई मी करू का कुठून तरी मॅनेज? नाही नाही नाही, नको. मॅनेज होईल. मला आता लवकरात लवकर नोकरी मिळालीच पाहिजे. आणि कुठेही असू दे, कुठल्याही फर्म मध्ये असू दे आणि कितीही पगाराची असू दे, मी नोकरी करायला तयार आहे. कसं काय वाटू शकतं तुम्हाला असं? मी का तुमच्याकडे किटी पार्टीला येईन? हो याल, हो नक्की याल. तुम्हाला आवडतं आमच्या घरी यायला आणि मलाही आवडेल तुम्ही आलात तर. कारण तुम्ही आलात तर माझंही स्टेटस जरा अप होईल ना. म्हणून तुमच्या मुलीला भेटू शकाल, तिच्या सासूला भेटू शकाल. या की एवढं काय त्यात? आय डोंट बिलीव्ह दिस. एनिवे, ठीक आहे, येईन मी. दॅट बी फन. बाबा नाही तर चुकल्यासारखं वाटत असेल ना तुम्हाला? अगदीच. इतकी वर्ष झाली आता एकमेकांबरोबर होता मी. एकमेकांचीच सवय आहे आम्हाला. आणि हे सुद्धा असे एकटे कधी परगावी गेले नाहीत आतापर्यंत. आणि तुमच्यासारखे बाहेरचे मित्रही नाही आहेत आम्हाला. त्यामुळे आपला नवरा हाच आपला मित्र आणि बायको हीच मैत्रीण. जे काही बोलायचं ते एकमेकांशीच बोलायचं. त्यामुळे जास्त चुकल्यासारखं होतं, आठवण येते. आपल्याला लाईफ कसं आवडतं? चमचमीत, मसालेदार की अरूसारखं मिळमिळीत? ऑफकोर्स मसालेदार. हो ना. मग ह्या पिशवीत तोच मसाला आहे जो आपलं लाईफ स्पायसी करणार आहे. हा रब्बा, एक गलत चुका की मला ना आजकाल टीव्ही बघावंसच वाटत नाही. का?
कारण आपल्या घरातच इंटरेस्टिंग ड्रामा असतो ना. हो की नाही? मग आता उद्याचा एपिसोड चुकवू नकोस. तुला हवा तसाच ड्रामा बघायला मिळेल. नोकरी करायची, पैसे कमवायचे आणि त्यातून हप्ते भरायचे. म्हणून पगारातले पैसे साठवून ठेवावे लागतात. अडीनडीला कधी हप्ता भरणं शक्य झालं नाही तर ह्या साठवलेल्या पैशातून भरता येतो. हो बरोबर आहे ना. तुझ्यासाठी हा विषय नवीनच असेल ना, पण आमच्यासारख्या घरात पैसा हाच महत्वाचा विषय असतो. घरातही आणि डोक्यातही. तीच तुझी खरी परीक्षा आहे अनन्या. आपण जेव्हा एखादा निर्णय घेतो तो निर्णय बरोबर आहे, योग्य आहे, हे आपल्यालाच सिद्ध करावं लागतं. तू जर ते सिद्ध केलंस तर मला खरंच आनंद होईल. मी हे सिद्ध करे नाही. तुमच्या माझ्याकडून असलेल्या सगळ्या अपेक्षा मी पूर्ण करेन. माझ्या माहेरची श्रीमंती तुमच्या आणि माझ्या नात्यात आडकाठी कधीच आणणार नाही. मी अथर्वला कामावरून काढलं कारण कंपनीवर डोळा ठेवून त्याने अनन्याशी लग्न केलं असेल तर त्याला यातलं काहीही मिळणार नाही हे त्याला ताबडतोब कळावं ना म्हणून. पण आता काय केलं त्यांनी लग्न, झालं आता सगळं. आता ते नाही बदलू शकत ना आपण. आपणच काहीतरी याच्यावर विचार करायला हवा असं मला वाटतं. म्हणजे अनु आणि अथर्वचं लग्न झालं हे ऑफिसमधल्या सगळ्यांना, म्हणजे आपल्या जवळच्या सगळ्यांनाच कळलंय. हो मग आता आपल्यालाच यातून काहीतरी मार्ग काढायला हवा. म्हणजे आपली नाचक्की कमी होईल आणि अनन्याही सुखात राहील. असं काहीही होणार नाहीये. त्या अथर्वच्या कपाळावर मिडल क्लास असं स्पष्ट लिहिलेलं आहे आणि तो काही ते बदलू शकणार नाहीये. नाही, तो एकटा काहीच नाही करू शकणार. आपल्यालाच काहीतरी करायला हवं. काय? इरा, अजूनही सगळं आपल्या हातून गेलेलं नाहीये. अजूनही आपण काहीतरी नक्कीच करू शकतो. आहे एक विचार आहे माझ्या डोक्यात. तुला माहितीये पूर्वा किती चिडवत होती मला. मीच आपली वेड्यासारखी तुझ्या मेसेजची, तुझ्या फोनची वाट बघत असते. तुला तर जरा आठवण येत नाही माझी. अनन्या, आपल्याला आठवण त्याची येते ज्याला आपण विसरतो. पण तू माझ्या डोक्यात 24 तास ठाण मांडून बसलीस. म्हणजे मी ठरवलं ना तरी सुद्धा तू माझ्या डोक्यातून आणि डोळ्यासमोरून जाऊच शकत नाहीस. आणि आज तर मला तुझी आणि तिची खूप आठवण आली. तिची? तिची कोणाची? तिची? कोण ती अथर्व? अगं ती तुला आठवत नाहीये का? अथर्व, तिची म्हणजे कोणाची आठवण येत होती तुला नीट सांग. कालच्या रात्रीची. आठवली नाही? आठवण करून दे. काका, मला जरा बोलायचं होतं. बोल ना. या महिन्याचा म्हणजे फक्त या महिन्याचा घराचा हप्ता तू भरू शकतोस? ऍक्च्युली ऑफिसमध्ये जरा फंडिंगचा प्रॉब्लेम झालाय म्हणून. अरे तुला कसला प्रॉब्लेम? तुझे तर सासरेच कंपनीचे बॉस आहेत. त्यांच्याकडे माग सरळ. नाही, मी त्यांच्याकडे नाही बघणार. बरं, तुझी काहीतरी सेव्हिंग्स तर असेलच ना? ओके, मग उद्या भाऊजींकडे माग. सिंपल. जेवताना नको ते विषय. का नको? मी आत्ताच सोडवूया ना. खूप महत्वाचा विषय आहे. हे बघ अथर्व,
आपण हे घर घेतानाच ठरवलं होतं कधीतरी तुझं लग्न होईल, तुझ्यावर फायनान्शियल बर्डन जास्त येईल, हो की नाही? हे तेव्हाही सगळ्यांना माहीतच होतं. ऍक्च्युली मी तेव्हाच दादाला म्हणत होतो की इतक्यात नको रिटायरमेंट घेऊ. अरे काका, बाबांनी व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेतली म्हणून आपण या घराचं डाऊन पेमेंट जास्त रक्कम देऊन भरू शकलो ना. ते कबूल आहे रे, पण आता कसं झालंय बघितलंस का की रोहन काहीच आर्थिक हातभार लावत नसल्यामुळे तुझ्यावरचं बर्डन वाढलंय ना. कसं आहे ना अथर्व, प्लीज, आय मीन राग मानून घेऊ नकोस. आम्हालाही आमचे खूप खर्च असतात आणि त्यानंतर शिक्षण पूर्वाचं तुला माहीतच आहे ना. इनफॅक्ट सगळ्यांनाच माहिती आहे हल्ली शिकणं किती महाग झालंय ते. त्यानंतर तिच्या लग्नासाठी सेव्हिंग करावी लागेल आणि ती काही तुमच्यासारखं पळून जाऊन स्वस्तात लग्न करणार नाहीये. त्यामुळे आम्हाला सगळंच बघावं लागणार. जो हिशोब ठरलाय आपला त्याप्रमाणेच कंटिन्यू करू. मी काय म्हणतो, तुला जर इतकीच अडचण असेल, आर्थिक अडचण आय मीन, तर तू पर्सनल लोन वगैरे का नाही ट्राय करत? आय मीन कंपनीमध्ये बोलून बघ ना, कंपनीच्या काही स्कीम्स असतात. नाही, ठीक आहे, मी करेन मॅनेज, होईल. अथर्व, आपल्या घराचा हप्ता खूप आहे का रे? मग तर तुझी जवळपास सगळीच सॅलरी त्यात जात असेल ना? हो, पण असं का विचारतेस? नाही, का असं नाही, मी विचार करत होते अथर्व की मी परत योगा क्लास घ्यायला सुरुवात करू का. नाही म्हणजे त्यातून मीही थोडे पैसे कमवून ना. हे बघ अनन्या, तुला सुरू करायचं असेल तर कर. मी तुला हे कधीच नाही सांगणार की तू हे कर, हे करू नकोस. पण आपल्याला पैशांची गरज आहे म्हणून तू क्लास सुरू नको करूस. पण काय हरकत आहे अथर्व, आपण दोघं एकत्र राहतो ना, मग एकत्र कमवू, एकत्र एन्जॉय करू. म्हणजे कोणा एकावर असं फायनान्शियल बर्डन नाही येणार म्हणून म्हणते. हो, पण हे बघ, मला तुझ्याकडून पैशांची मदत नाही घ्यायची. अरे मदत काय आहे त्यात अथर्व? आपण नवरा बायको, तुझे पैसे माझे पैसे असं काही नसतं, ते आपले पैसे असतात. आणि आता फायनान्शियली गरज आहे म्हणून. अनन्या, कधी कधी एकदम बिझनेसमॅनची मुलगी असल्यासारखं बोलतेस तू. नाही, मी तुझी बायको आहे म्हणून बोलते. अथर्व, तुझं टेन्शन कमी करणं ही मला माझी रिस्पॉन्सिबिलिटी वाटते आणि म्हणून मला वाटतं की मी पैसे कमवावे, बाकी काही नाही. तू फक्त एक कर माझ्यासाठी. तू सगळ्या गोष्टी सांगत जा मला अथर्व, काही लपवून नको ठेवूस प्लीज. मी फक्त तुझ्या चांगल्या गोष्टी शेअर करण्यासाठी इथे नाहीये. तुला काही टेन्शन असेल ते सांगत जा. तुझे टेन्शन, तुला काही प्रॉब्लेम असेल तेही शेअर करण्यासाठी मी आहे. अथर्व, मी तुला प्रॉमिस करते, मी प्रत्येक सिच्युएशन मध्ये तुझी साथ देईन. आपल्याला उशीर होतोय. चल लवकर जायचंय ना सलॉनला. अनन्या, तू येतेस ना? नाही नको, तुम्ही जा ना, मी अशीच बरी. ओके, बट थोडासा मेकअप कर आणि मस्त तयार हो. आणि इंडो वेस्टर्न घाल. हा, ते टिपिकल मिडल क्लास सुनेसारखं साडी वगैरे नको प्लीज. काय बिघडलं साडी नेसली तर? काहीच वाईट नाहीये त्याच्यात. उलट इतर कुठल्याही ड्रेसपेक्षा बाई साडीतच चांगली दिसते. आज आपल्याकडे किटी पार्टी आहे, हळदी कुंकू नाहीये, हे लक्षात असू दे. देविका काकू, आपल्याला ज्या कपड्यात कम्फर्टेबल वाटतात ते कपडे घालावेत नाही का? प्रत्येकाच्या कम्फर्टची डेफिनेशन वेगळी असते नाही का? आणि कपड्यांवरनं कोणाला जज करू नये असं मला वाटतं. बुलजाय, बँग ऑन.
मला काय वाटतं माहितीये का, वहिनी खरंच तुला मनापासून मदत करण्यासाठी हे सगळं करते. वकील पत्र घेतलंस तू? मी फक्त अगं काही बोलू नकोस. सगळं दिसतंय मला, सगळं कळतंय. पण 4 दिवसांवरून कायमचे अंदाज नाही बांधायचे मला. खरंच मन लावून करतेय का मन लावून केल्याचा आव आणतीये हे कळेल लवकरच. सध्या तरी रंग बरे दिसत आहेत. बघूया पुढे काय होतं. काल मी आणलेली पिशवी आणि आता आपण दोघींनी बाहेर जाऊन आणलेली पिशवी, त्या दोन्ही पिशव्या घेऊन ये. त्या दोघी आवडतायत ना, तोपर्यंत मी माझं काम संपून घेते. जा लवकर, जा आणि लवकर ये. हो. सॉरी सॉरी. नाही मी घेते. तू दरवाजा उघड ना, माझ्या फ्रेंड्स आल्या असतील. मी आलेच. हो. या ना. तू कोण? नवीन सून का? हो हो. तुमचंच पळून जाऊन लग्न झालं होतं ना? हो. अगं देविकाने नाही का सांगितलं होतं आपल्याला काय काय गोंधळ झाला होता तो? थँक्यू. मागच्या वेळेस ना हिनेच उज्ज्वलाच्या साडीवर चटणी सांडवली होती. हो का? आणि अख्ख्या पार्टीची वाट लावली होती. यावेळेस काय करते कुणाच ठाऊक. मैं खोलती हूँ. तुला सहन होत नसेल फोडणी तर बाहेर जा. एक्सक्यूज मी. काकीजी. अरे इरावती, या ना प्लीज, या. वेलकम. हॅलो. हाय, या. हॅलो. सॉरी. मामा तू कशी काय आलीस? अगं अशी काय करतेस अनन्या? मी इन्व्हाइट केलंय यांना. अनन्या काय होतंय तुला? हा अगं नाही, फोडणी गेली नाकात म्हणून. किचन मध्ये काम करतेस? नाही, आज गेस्ट येणार होते ना, म्हणून जरा आईंना मदत करत होते. पण तुमच्याकडे केटरिंग नाही का? तुम्ही काही बाहेरून मागवत किंवा कुक घरात? ओ नाही ना, अरुला सगळं स्वतः करायची हौस असते. रागू नका इरावती मॅम. जस्ट फॉर अ कन्सर्न, तुम्ही कशी काय तुमची मुलगी इतक्या साध्या घरात दिली? या हल्लीच्या जनरेशनची मुलं आपापले डिसिजन्स घेतात आणि आपण त्यांना तेवढा फ्रीडम ऑफ चॉईस द्यायला पाहिजे, नाही का? एक काय झालं? आउच. काय झालं? अगं माझ्या ना पोटात इथे अचानक दुखायला लागलं का. आउच. का दुखतंय? हिचा डायमंड नेकलेस बघून तर नाही ना दुखत आहे तुझ्या पोटात? नाही ग. ए हळू. मम्मा, आर यू ओके? नो यार. ऍक्च्युली मला पण पोटात दुखायला लागले ग अचानक. काय? एक मिनिट, तुला पण दुखतंय? हो. नॉट फीलिंग वेल. वॉमिट सारखं पण होत आहे. अनइझी फील व्हायला लागले देविका. सिरियसली काय घातलंयस या जेवणात? आउच. मी खरंच सांगते देविका, हे ना काहीतरी सिरियस आहे. ए अरू, ह्याच्यात काय टाकलंयस तू? अरू, काय प्रकार आहे हा? मी तुला विचारते, काय घातलंय याच्यात? अचानक यांना पोटात कसं काय दुखायला लागलं? अगं मला कसं कळणार देविका? मी नेहमी करते तसाच स्वयंपाक केलाय. मासे सुद्धा ताजे होते, मी स्वतः बघून घेतले. देविका काकू, मला असं वाटतं यांना कसली तरी एलर्जी असेल. अगं अनन्या,
एलर्जी असेल तर एखाद्याला एखाद्या गोष्टीची असेल, दोघींना कशी काय असणार? एक्झॅक्टली. मला ना हेच वाटतंय, हे सगळं ना एकतर खराब तरी असेल, नाहीतर शिळं तरी असेल. एक मिनिट, मी जरा बघून येते आतमध्ये. 1 मिनिट. नाही नाही अहो, असं कसं असेल? पाहुण्यांना शिळं आणि खराब अन्न कसं देऊ अहो आम्ही? हे सगळं आत्ताच केलंय मी माझ्या स्वतःच्या हाताने. अरू, काय आहे हे? हे मासे असे शिळे का दिसतायत? हा, त्या गटाराच्या बाजूला विकायला बसतात बायका, तिकडून आणलेत का? काय गटार? मला तर आताच अजूनच मळमळायला लागलंय. आणि हे बघ, बिर्याणी मसाला एक्सपायरी डेट उलटून गेलीये. अगं, खाण्यापिण्याच्या वस्तू डेट बघून घेतात, एवढी साधी गोष्ट कळत नाहीये का तुला? त्या अशा गोष्टी वापरल्या तर पोटात दुखणारच ना. यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन नाही जावं लागलं म्हणजे नशीब आपलं. मी बाहेरून विकत आणून कधीच मसाले वापरत नाही, म्हणजे घरीच करते. मला नाही माहित हे पाकिट कुठून आलं. हे कुठून आलं म्हणजे काय? हे आपल्याच किचन मध्ये होतं आणि असं ओपन पॅकेट होतं. आणि अरू, तुझंच राज्य असतं ना किचन मध्ये. तुझी नजर चुकून मुंगीही येऊ शकत नाही आतमध्ये. मसाला कोण आणणार? अगं, आधीच सांगायचं ना, हे सगळं असतं तर आम्ही आलोच नसतो. अगं, हे बघ, तू बोलवलंस आउच म्हणून आम्ही इथे आलो. आई ग, नाहीतर आमची अजिबात इच्छा नव्हती इथे यायची. आणि काय ग, तुझ्या जावेला नाही आवडत आम्ही इथे आलेलो, तर आम्हाला तसं सांगायचं ना. इथे येऊन दरवेळेस नवीन नवीन सर्कसच बघायला मिळतो. आता नाही, ह्यापुढे मी कधीच येणार नाहीये तुझ्या घरी. आणि आता जर आम्हाला काही झालं ना, तर याला तूच जबाबदार असणार आहेस. चल गं, निघ तू, निघ. नशीब मी काही खाल्लं नाही. चला, मी निघते आता. अहो नाही अनन्याची आई, खरंच काहीतरी गडबड झालीये. म्हणजे इतकी माणसं जेवून गेलीत आजपर्यंत आमच्याकडे, पण असं कधीच झालं नव्हतं. हो, पण आजपर्यंत मीही कधी आले नव्हते ना तुमच्याकडे. आज आले, नेमकं हे असं झालं. आता मी कशावर विश्वास ठेवायचा? जे दिसलं त्याच्यावर, का तुम्ही जे सांगताय त्यावर? मी एक ऑफर देण्यासाठी तुला आज इथे बोलवलंय. जगदीश, अगदी योग्य वेळेला आलीस तू. अगं, मी अथर्वला एक ऑफर देतोय. कसली ऑफर? काय, अनु अथर्वच्या लहानशा घरात आनंदी नाही राहू शकणार. तिची कुचंबणा होत राहील. म्हणून मग अथर्व, तूच इथे आमच्याकडे राहायला ये. सर, आमचा घर जावई म्हणून. घर जावंय? फॅन्टॅस्टिक. सर, पण नाही, हे शक्य नाहीये. अथर्व, अरे आता तरी अभिनय करणं बंद कर. हेच हवं होतं ना तुला, मग जगदीशने तुला ते दिलंय. हेच एम होतं ना तुझं, धर्माधिकारींचं घर आणि त्यांचा बिझनेस. नाही, बिझनेस काय तुला लगेच मिळू शकणार नाही. हा, पण तुला घरात जागा मिळू शकते. शिवाय आमची मुलगी आमच्या डोळ्यासमोर राहील आणि तुलाही लॅविश लाईफस्टाईल जगता येईल. आणि सगळं नीट जमून आलं तर मग बघू तुला बिझनेस मध्ये कसं सामावून घ्यायचं ते. अमेझिंग. आता अजून काय हवं तुला? सगळं मनासारखं होईल, तुझ्याही आणि आमच्याही. पण माझ्या मनात असं कधीच काहीच नव्हतं. आणि मी ह्या सगळ्या गोष्टींसाठी अनन्याशी लग्न नाही केलंय. ठीक आहे, नशील केलास, पण आता विचार कर. आता जर विचार केलास तर तुझ्या आयुष्यातले सगळे प्रश्न सुटतील. आमचा घर जावई झालास तर तुला सगळी मदत मी करेन. सर सॉरी, पण मी हे नाही करू शकत. अरे आता अजून काय हवंय तुला?
मॅम मला तुमच्याकडून काहीच नकोय. मी माझ्या घरात आणि माझ्या मध्यमवर्गीय आयुष्यात खूप सुखात आहे. आणि अनन्याला सुद्धा ते सुखाचं वाटलं म्हणून तिने माझ्याशी लग्न केलं. त्यामुळे मी माझं घर सोडून तुमच्या घरी येण्याचं काहीच कारण नाहीये. सर्व भावनेच्या भरात बोलू नकोस. हे बघ, मी तुला सगळ्या प्रकारची मदत करायला तयार आहे. आणि मी तुमच्या मदतीशिवाय जगायला तयार आहे. मला लवकरच चांगली नोकरी मिळेल आणि मी माझ्या बायकोला खूप सुखात ठेवेन. तुम्हाला माझ्यासाठी काही करायचं असेल तर प्लीज एक गोष्ट करा. काय? मला आयुष्यात तुमच्या मदतीची कधीच गरज लागणार नाही अशी देवाकडे प्रार्थना करा.